नमस्कार. नमस्कार. आज इथं आम्ही मीटिंग घ्यायला आलो होतो नांदगावमध्ये. म्हणजे आम्ही यांना जे मावशी आहे त्यांना प्रोडक्ट द्यायला आलो. पण तात्पर्याची गोष्ट अशी म्हणजे नाही का, एक लक म्हटलं तर ज्यांनी आमचं प्रोडक्ट यूज केलं तेच आम्हाला इथे भेटले देवासाठी. आज आम्हाला प्रोडक्ट घ्यायचा वेळ आला. तुम्हाला प्रोडक्ट आपल्याला हे कोणी सुनील जगताप सरांनी दिलं. सुनील जगताप सरांनी दिलं. तुम्ही आतापर्यंत किती घेतले? दुसरी बाटली. तर मग तुम्हाला हे घेतल्यानंतर काय फरक पडतो? म्हणजे आम्हाला पहिल्याच बाटलीमध्ये कमीत कमी 50% फरक होता. दुसरी बाटली घेतली आता कमीत कमी 75% फरक आहे. तर तिसरी जर घेतली तर 100 पर्यंत जाणार. ते काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही आज म्हणजे किती दिवसापासून दवाखाना दवाखान्यामध्ये 1992 पासून तर आतापर्यंत चालूच होता. पण आता 2-3 महिन्यापासून हे औषध घेतो. आणि सारखं बॉक्स भरलेलाच राहायचा गोळ्या. प्रत्येक डॉक्टर केला, प्रत्येक गल्ली बोर्ड पाडले, गाव गेले, वाणी भगत सगळं काही सोडलं नाही. केलं तर आम्हाला काही फरक पडलाच नाही. शिवायचं करते मी, रात्रभर झोप येत नव्हती. अशी झोप येत नव्हती तर रात्रभर मी अशी मोकळी झोपायची. तर लाजायचं काय कामाला. स्किनचा त्रास. माझा दिवसाला ₹1,00,000 करून स्किनचा त्रास. पाहुणा रावळा आला तर मला असं वाटत कधी जाईल कधी नाही. का घरात जागा नसती राहायची, दूर मूग सगळे राहायचे. तरी मी मागच्या घरात मोकळी झोपायची. सारखी गाऊन घालायची. आता मला ती वेळ म्हणजे तुम्हाला किती 100% म्हणजे 100% 75% आतापर्यंत दुसऱ्या बाटलीत. तिसऱ्या बाटलीला आम्हाला 100% आराम पडणार. त्याचं काही हे नाही. घेत नव्हतं तर आम्ही बळजबरी घेतली. म्हणजे आम्हाला तुमचं म्हणे घ्या नका घेऊ तर माझं 10 जणांनी गेलो. थोडी 1500 रुपये चालले. हा 2000 मी अशी पाहिजे बाबा. आम्ही काही दवाखान्याला काय ठरवून गेलो औषध सारखा पैसा म्हणून माणूस काय विचार करतो कोणी राहू तिथं. आज तुम्ही 1500 रुपयाचा विचार करताय, पण आपलं शरीर काय हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे त्याचा विचार करतोय का आपण? पैसे तर माणूस इतक्यात कमवून आणतो. पैसा कमवायला काय वेळ लागत नाही. शरीर गेल्यावर काय काम होतं. कामाला गेल्याचं पैसे कमवून आणतो, पण शरीर काय आपलं? बरोबर. अगदी. जर आपलं शरीरच नाही राहत आपण पैसा कमवून काय पाहिजे? एक टाइम खायला नसलं तर चालत, पण जीव सुखी पाहिजे. पाणी पिऊन झोपतो पण जीव सुखी पाहिजे. आता जीवाचा माझा तारपडा व्हायचा. इतकं गरम वाटायचं. असं म्हणजे बाई केव्हा 1 वाजत केव्हा 2 वाजत कधी. तुमचं प्रोडक्शन म्हणजे आम्हाला देवासारखे मिळालं असं म्हणायला हरकत नाही. देवासारखं म्हणाला. आणि हे सुनील जगताप सर तुमच्यापर्यंत पोहोचले म्हणून आम्हाला याची माहिती आहे. आम्हाला याची कल्पना नव्हती. तुम्ही आम्हाला तात्पर्याने इथे भेटले आणि आम्ही तुम्हाला भेटलो. हे खरं आहे. योगच म्हणावं लागला. योगच म्हणावं लागला. आता हे सर मला भेटले होते 4-5 महिने झाले. त्यावेळेस आम्हाला भेटले होते प्रशांत सर. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी किती वेळा सांगितलं का मॅडम आमच्या घरी जा, आमच्या घरी. पण आज त्यांनी मला सांगितलं मॅडम तुम्ही 100% आमच्या घरी आज जायलाच पाहिजे. तुम्ही कुठं पण असं वाटतं आपल्या ऐकाकडे राहिले पाहिजे. तात्पर्याने असं म्हणजे योग असा कोण आला का तुम्ही स्वतः ती बॉटल यूज करताय. आज इथं आल्यावर आम्हाला कळालं आणि तुमचा रिझल्ट तुम्ही आम्हाला सांगितलं. इतका रिझल्ट आहे आमचा 75. आता पुढे लागलं तर डायरेक्ट 100. मग काही प्रॉब्लेम नाही. आणि पेशंट तुमच्या समोरच आहे एकदम. आता काही मागं पुढं नाही काही. आणि आम्ही दोघं समोरच आहे तुमच्या. तेच ना तात्पर्याने तेच म्हणजे समोर भेटले. आता हा रिझल्ट आमचा सुनील पर्यंत पण जाईल. मी त्यांच्या तोंडावर आहे ना बजरंगबली दुसरा नाही. म्हणजे त्या गोळ्या खाल्लं ना सूज यायची खूप. आता काहीच नाही. हे काय बाबा शरीर बी कमी होत चाललं. व्यवस्थित आहे सगळं काही व्यवस्थित. आणि शुगर चेक होणार गोळी तिला नंतर चेक करून ती सुद्धा बंद करू ते सुद्धा बंद करून टाकून ते सुद्धा बंद करून टाकू. आणि काही काळजी नाही. आता इकडून गेल्यावरती शुगर चेक करायची. 2 बाटल्या घेतल्या. एक चेक करू आणि तिसरी बाटली घेतल्याच्या नंतर तिला परत चेक करू. म्हणजे मग आता पूर्ण रिझल्ट आपल्याला समजेल नेमकं काय म्हणायची बाई आता काय करा. बाप म्हणायची खाऊ नको गोळी कशी खाऊ नको जेवढा आराम खाऊ कशी नको. मी तर आपण खाऊ नाही मला 4 डॉक्टर म्हणायचे इंजेक्शन नका घेऊ. तुम्हाला शुगर आहे त्रास नाही. जीव येणार ना त्या डॉक्टर हातातलं काम टाकून खाली दवाखाना काही नाही. आज संध्याकाळी चालू करून टाका त्याला जेवणाच्या आधी 1 तास. आता एकदम
आणि तुम्ही आमची मुलाखत घेतल्याबद्दल तुमचेही खूप धन्यवाद. हॅलो आता तुम्ही बाजूला